नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त असे चमचमीत बटाटा मटार पोहे बघणार आहोत। आता छान असा मटारचा सीजन चाललाय, तर ताजे हिरवे वाटाणे किंवा मटार मस्त बाजारामध्ये येत आहेत। तर दररोजचे कांदा पोहे खाऊन कंटाळा येत असेल तर असे मटार पोहे तुम्ही करून खाऊ शकता। त्यामध्ये छोटासा एक बटाटा टाकायचा, त्यामुळे पोहे पण अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि काहीतरी वेगळी चव तयार होते। इतके छान लागतात, अगदी चमचमीत तयार होतात। थोडीशी मिरची जास्त टाकायची, हिरवी मिरची, त्यामुळे आणखीन छान लागतात। तर मग रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। आपण आज इथं मटार बटाटा पोहे करतोय, त्यासाठी साहित्य घेतलंय। इथं 2 डिश होतील एवढे पोहे घेतले मी, 2 माणसांना पुरतील एवढे। एक छोटी वाटी भरून मटार घेतले, तुम्ही आवडीनुसार इथं कमी अधिक करू शकता। मटार हिरवे मटार घेतले आणि ताजे, एक छोटासा बटाटा, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हळद पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता सर्वात आधी आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे। तर पोहे छान स्वच्छ धुवायचे आणि मग भिजत ठेवायचे। तुम्हाला दाखवते कसे ते। तर पोह्यांमध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने। पाणी काढून टाकूया। आता हे दुसऱ्या पाण्याने पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि हे तिसरं पाणी। चांगले स्वच्छ धुवायचे, म्हणजे पांढरे शुभ्र पोहे दिसतात। आणि हे जाड पोहे आहे, आपण जे नेहमी पोहे बनवतो ते। दुसरे पातळ पोहे घेतले तर असे धुता येणार नाही ते। आता संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे पोह्यांमधलं। तर हे बघा असं पाणी निघतं असं। आता पाणी काढून घेतलेले पोहे मोकळे सुटसुटीत करायचे आपल्याला लगेचच, जेणेकरून पोह्यांचे जे असे गोळे तयार होतात नंतर भिजल्याच्या नंतर ते होत नाही आणि मोकळे करायला गेल्यावर तुटतात मग। तर ह्या पद्धतीने असे करून घ्यायचे। आता पोह्यांना फोडणी देऊन घेऊया। तर बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मिरच्या पण स्वच्छ धुतल्या। आता बटाटा आणि मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे बारीक। मिरची मध्यम तिखट आहे, तुम्हाला कमी अधिक करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण आपण छान असे चमचमीत करणार आहे। आणि बटाट्याचे तुम्हाला साल काढायचे असले तर काढू शकता, मी बटाटा सालासकट घेणार आहे। पोह्यामध्ये बटाटा सालासकट छान लागतो त्यासाठी। आणि अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या, जेणेकरून शिजतात पण लवकर आणि खाताना पण छान लागतात। तर हे बघा या पद्धतीने। आता बटाट्याच्या फोडी पण आपल्याला धुवून घ्यायचे आहे। कढई गरम करायला ठेवली आहे, तेल टाकून घेऊ। 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। बटाटे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं, पाणी ठेवायचं नाही बटाट्यामध्ये। तेल गरम झालंय, पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे। पाव चमचा जिरं, बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं। आता कढीपत्ता आणि हिरवी मिरची परतली की आपल्याला लगेच इथं बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि हिरवा वाटाणा। तर आपल्याला आता हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। आणि मीठ घेतलंय, त्यातलं अर्ध मीठ आता टाकूया। आता गॅस कमी करायचा आपल्याला
आणि यावरती आपण झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवल्यामुळं मटार आणि बटाटा छान शिजेल त्यासाठी। तर 2 मिनिट झाले, बघूया आता। तर आपला बटाटा पण छान शिजलाय, हे बघा। मटार पण शिजला असेल, मटार थोडासा कच्चा राहिला तरी चालतो। हे बघा मटार पण शिजलाय छान। आता इथं आपल्याला पाव चमचाला कमी हळद टाकायची आहे, कारण 2च डिश पोहे त्यासाठी। हळद परतून घेऊया, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपल्याला इथं पोहे टाकून घ्यायचे आहे। असे मोकळे सुटसुटीत करायचे आणि मग टाकायचे। आणि हे बघा किती छान असे मऊ भिजलेत आणि अजिबात तुकडे झाले नाहीये। चवीपुरता मीठ। आता आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। ज्यांना कांदा आवडत नसेल पोह्यांमध्ये, त्यांनी असे मटार पोहे करून खायचे, अप्रतिम लागतात खायला। आता 2 मिनिट परतून घेतले आपण। आता यावरती पण आपल्याला झाकण ठेवायचं आहे, एक वाफ काढायची दणकून अशी छान। थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि एकदम असे मऊ लुसलुशीत पोहे तयार झाले आपले। पण एक वाफ काढायची, म्हणजे पोह्यातला जो कच्चेपणा असतो तो लागत नाही। आता झाकण ठेवूया आणि 2च मिनिट आपल्याला वाफ काढायची, खूप जास्त वेळ ठेवायचा नाहीये। तर 2 मिनिट झाले, आता बघूया। तर हे बघा एकदम असे छान मऊ लुसलुशीत आपले पोहे तयार झाले इथं, असे खमंग। आता सर्व करून घेऊया। तुम्हाला याच्यावरती लिंबू टाकायचं असेल तर इथं या स्टेजला टाकू शकता। गॅस बंद करायचा आणि लिंबू पिळायचं। मस्त आपले चमचमीत असे मटार बटाटा पोहे तयार झालेले, गरमागरम नाश्ता तयार झालाय मस्त असा। तर तुमच्या घरात कोणाला कांदा आवडत नसेल किंवा मटारच्या सीझन मध्ये छान लागतात, छान असा ताजा मटार मिळतोय आता, तर तुम्ही हे पोहे करून खाऊ शकता। असे मटार बटाटा पोहे, त्यावर अशी छान लिंबाची फोड, थोडीशी बारीक शेव, मस्त असं खोबरं सुकं किंवा ओलं आणि थोडीशी कोथिंबीर। तर बघून तोंडाला पाणी आलं की नाही, किती छान दिसतंय आणि अशी छान टेम्पटिंग मटार बटाटा पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही पण करा आणि मला कमेंट करा तुमचे पोहे पण असे छान छान झालेत का ते। तर बघितली ना किती छान असे पोहे आपले तयार झाले, अगदी मऊ लुसलुशीत तयार झाले। आणि बटाट्यामुळे आणखीन जास्त मऊ होतात। बटाटा आणि वाटाणा छान असा शिजू द्यायचा तेलावरती, म्हणजे खाताना पण असा छान लागतो आणि पोहे पण छान असे मऊ तयार होतात। तर पोह्यांची फोडणी अशी छान कडक अशी खमंग द्यायची आहे। कुठल्याही पदार्थाला छान खमंग फोडणी दिली की त्याची चव अशी दुप्पट वाढते। त्यामुळे कुठल्याही पदार्थाला छान अशी खमंग फोडणी द्यायची आणि पोह्यांना तर छान अशी मोहरीची सुरसुरीत अशी फोडणी द्यायची, म्हणजे कुठलेही पोहे खूप छान लागतात, रुचकर आणि चविष्ट होतात। तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।